या बॉलवर देखील इकडे चान्स घेतला गेला आणि या बॉलवर देखील आउट. बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये 2 मोठे झटके. हार्दिकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. इकडे पण स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जयेश येतात बॅटिंगसाठी. कुठेतरी अधीर सत्यविनायक कामोटे संघाने या मॅच मध्ये स्टार्ट जरूर केली होती, पण विकेट गेले आणि जयेशकडून पण पुन्हा एकदा चुकी झाली आणि जयेशकडून हार्दिककडून पण चुकी झाली. त्यानंतर आकाशने पण चान्स घेतला, पण आता मॅच चालू करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड राजन प्रजापती. दत्त 11 सायन त्यांच्या विरुद्ध टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. इकडे पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एक चांगलं टार्गेट इकडे उभं करणं गरजेचं आहे टीम अधीरा सत्यविनायक कामोटे संघाला. या बॉलवर देखील हवेत बॉल. राजन डबल माइंड झाले आणि इकडे कामोटे संघ आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटला जातो या मॅच मध्ये. देखील एक चांगलं कमबॅक केलं. वेल प्लेड. बॉलिंगसाठी अमोल खूप चांगली बॉलिंग केली अमोलने. 3 रनवरती शैलेशने खूप चांगली ओव्हर टाकली आणि आता अमोलच्या हातामध्ये जबाबदारी दिली. ऋतिकला आता एक चांगली इनिंग खेळावी लागेल. अधीर सत्यविनायक कामोटे 4 रनवरती. 3 विकेट गेले. तसं क्वचित बघायला मिळतं हॉकी नाही तर फुटबॉलच्या मॅचला पाहायला मिळतं, बट तसंच काहीतरी इक्वेशन आहे. इकडे पण पुन्हा एकदा
यानंतर चिंतामणी युवांश त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. दोन्ही संघ इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लगेच टॉस केला जाईल. चिंतामणी युवांश त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. यानंतर देखील एक सामना पाहण्यासारखा राहील. सुरुवात चांगली केली होती, पण इकडे आता हळूहळू अधीर सत्यविनायक कांबोटी संघ देखील मॅच मध्ये येतोय. जयेश नाईकला देखील इकडे चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. ऋतिक आणि एक पार्टनरशिप बनली तर 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे. बॉलिंग अटॅक चांगला असेल तर तुम्ही 30-35 पण इकडे डिपेंड करू शकता. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात आणि हे आज सिद्ध झालं. या अगोदरची मॅच बघितली आपण, पण जयेश गरजची एक चांगली बॅटिंग, आनंद लोके, करण पाटीलचा एक चांगला खेळ. या बॉलवर देखील बीट केला गेला आणि तिकडे ऋतिकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चौथा विकेट इकडे अधीरा सत्यविनायक कांबोटेचा. बॅटर ऋतिकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. विथ द स्पिन थोडे लेझी खेळले ऋतिक आणि इकडे लेग ब्रेक चांगला होता. बॅटर आउट. बॅटिंगसाठी देवा येतात. स्वीप खेळण्याची इकडे आपण पाहिलं तर देवाने ट्राय केला आणि रन, सिंगल रन. 2 ओव्हर संपल्यात. गुड बॉलिंग. या ओव्हरमध्ये पण विकेट आली आणि 12 रन होती. 4 विकेट गेले टीम अधीरा सत्यविनायक कांबोटे. 12 धावा झाल्यात. बॉलिंगसाठी शैलेश येत आहेत तिसरी ओव्हर घेऊन. इकडे पण लेग ब्रेक आणि थर्ड अंपायर. नक्कीच चेक करूयात आपण तिकडे. नॉट आउट. या बॉलवर देखील सिंगल रन मिळेल. आता या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला देवाने आणि इकडे बाहेर जावं लागेल. 5वा झटका अधीरा सत्यविनायक कांबोटे संघाला. या चौदा रन झालेत. 5 विकेट गेलेत.
न्यू बॅटर सुमित मोरे येत आहेत. दोन वर्गीकरणा मात्र आता बाजी सावरावी लागेल जयेश आणि सुमितला. या बॉल देखील अगदी हलक्यात आणि तिकडे रन सिंगल. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे होते. सिंगल रन. आणि या बॉलवर देखील चांगला बॉल कलेक्ट केला गेला कीपरने. बॅक टू बॅक विकेट इकडे. खूप चांगला बॉल आतमध्ये आणला. कीपरकडून थोडा बॉल निसटला होता बट पुन्हा एकदा कलेक्ट केला. गुड कीपिंग. आणि दत्त इलेव्हन सायन्स संघाने देखील एक चांगली कामगिरी केली. 16 रनवरती 6 विकेट गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सिक्स्टीन 16 धावा झाल्यात. न्यू बॅटर न्यू बॅटर निखिल पाटील येतात. संयमी इनिंग इथं खूप महत्वाची. अधीर सत्यविनायक कामोटे संघाला तरच मॅच कुठेतरी बनू शकते. 12 बॉलमध्ये 15 रन जरी केले तरी खूप आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथे बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. निखिल पाटील आणि सुमित. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे एक रन आता खूप महत्वाचे आहे. टीम अधीर सत्यविनायक कामोटे बट दत्त इलेव्हन सायन्स संघाने एक चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक, खूप चांगली फिल्डिंग, स्टंपिंग. इकडे पण गॅप मध्ये खेळले गेलेत बॉल. 1 रन तिकडे पुन्हा एकदा मिळेल. 19 धावा झाले धावफलकावरती. ट्वेंटी 21 धावा झाले धावफलकावरती. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवे जातोय आणि तिकडे चांगली कॅच कलेक्ट केली गेली आहे. बॅटर निखिलला पण इकडे बाहेर जावं लागेल आणि 7वा षटका इकडे
अदिरा सत्यविनायक कामोठे. चार ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 रन झालेत आणि 7 विकेट गेलेत. स्ट्राईक एंडला बॅटर सुमित, नॉन स्ट्राईक एंडला सॅम्युअल येत आहेत. जो पण ही क्रीडा स्पर्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी पण खेळला आणि खूप वर्षाचा त्याकडे पण अनुभव आहे. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. सॅम्युअल बॉलिंगसाठी अजय, शेवटचे 6 बॉल. स्ट्राईक एंडला सुमित. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे थर्ड अंपायर. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण इथे आपण आता चेक करूयात. इट्स आउट. बावीस रनवरती 8 विकेट गेले. शेवटची जोडी नॉन स्ट्राईक एंडला राहुल ठाकूर येत आहेत. नुकतीच पेन प्रीमियर लीगला पण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा त्यांनी अवॉर्ड मिळवला. एक चांगले प्लेअर आहेत पेन परिसरातील. म्हणजे आता बॅटिंग पण करणं या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. राहुलला माहिती आहे टचअप द्यायचं आहे तर सिंगल रन्स पण खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थर्ड अंपायर. दोन्ही थर्ड अंपायर आहे, स्ट्राईक एंडला पण आणि नॉन स्ट्राईक एंडला पण. स्ट्राईक एंडला सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे. आता चेक करूयात आपण स्ट्राईकला आउट आहे की, आणि पहिल्यांदा असं क्वचित होतं की दोन्ही रिव्ह्यू.
स्ट्राईक एंडला बॅटर आउट असणार आहे. ट्वेंटी 24चं टार्गेट आहे. 24 रन करायचे आहेत. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच. चिंतामणी युवांश कॅप्टन टॉस साठी या. मित्रांनो ते डगआउट पूर्ण तिकडे बॅट्समन साठी तिथे कोणी उभं ना करावं मित्रांनो. जे तिकडे उभे आहेत त्यांनी सर्वांनी बाहेर उभं राहायचंय. आपले कोणी कमिटी असेल तर तिकडे मित्रांनो जा थोडं. चिंतामणी युवांश कॅप्टन आपण टॉस साठी या. लवकर यायचं चिंतामणी युवांश आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी अंधेरी संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला गेला. यानंतर होणारा सामना आहे साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध चिंतामणी युवांश. 24 रनचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. दत्त 11 सायन्स संघ. लेट्स प्ले. पहिली ओव्हर पॉवर प्लेचा इकडे इशारा. 30 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. या बॉलवर एक चांगला लेग ब्रेक हार्दिकचा. आणि या ग्राउंडवर त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय त्यामुळे हार्दिकला पण ही ओव्हर खूप महत्त्वाची असणार आहे.
चांगल्या प्रकारे हाताळावी लागेल. विकेट आले तर टीम सिद्धिविनायक कामोटे संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर चुकी झाली आणि बॅटर स्टेप आउट झाले. विकेट आली पहिली. एक विकेट गेले आणि एका रनने खातं तरी इकडे ओपन झाले गेलं. बट एक्स्ट्रा रन्स पाहिली गेली. मॅच आता कुठेतरी क्रुशल आहे. बघा दोन्ही टीमकडे मॅच तेवढीच आहे. बट विकेट गेले तर टीम दत्त इलेव्हन सायन्स संघ बॅकफुटला जाऊ शकतो. बॉल टू बॉलच्या पण मॅचेस या ग्राउंडवर फिरताना पाहिल्या गेल्यात. आकाश गौरव इझिली मॅच सोडणार नाहीयेत. हार्दिकची पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे आणि अजूनही 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 28 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. खूप चांगली बॉलिंग हार्दिकची. बॅटिंगच्या द्वारे परफॉर्मन्स झाला नाही. बट बॉलिंगद्वारे परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर चांगली फिल्डिंग निखिलची आणि तिकडे चांगला प्रयत्न केला निखिलने. या बॉलवर देखील हार्दिकची खूप चांगली बॉलिंग. खूप चांगला लेग ब्रेक. गुड बॉलिंग. या बॉलवर चुकी झाली आणि तिकडे व्हाईट बॉल. व्हाईट+1. एवढी चांगली बॉलिंग केली होती बट एक बॉल टाकण्यासाठी झालेली चुकी रन्स देऊन जाईल 2. आता 4 धावा झाल्यात. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी झाली आणि आता लेफ्टी स्ट्राईक एंडला आलाय. बघा एक बॉल क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केले. चांगला फटका खेळले गेले बॅटर मनोज आणि पहिली ओव्हर संपली आहे. 6 रन झाली धावफलकावरती. 24 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे.
इकडे पटकट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटर तिकडे पोहोचलेत आणि रन सिंगल. इकडे पण पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि स्कोर 8 रन झाले त्या फलकावरती. 21 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. रिच आणि त्या सोबतीला बॅटर मनोज. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन. रिच आणि मनोजला माहिती की आपण सिंगल सिंगल स्विमर मॅच बनवू शकतो. आणि चांगली बॉलिंग केली गेली आहे. इकडे 18 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. चौदा धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. मॅच रिच आणि मनोजला माहिती आहे की मॅच अजूनही होऊ शकते. राहुल ठाकूर येतात बॉलिंगसाठी. खूप चांगले बॉलर आहेत आणि राहुल ठाकूरला पण इकडे चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय आणि तिकडे स्ट्राईक एंडला बॅटर. चेक केलं जाईल. सॉफ्ट डिसिजन इकडे आउट आहे.
नॉट आउट आहे. इकडे पण बॉल आतमध्ये आणलाय. चांगला बॉल टाकला गेला राहुलने. रन सिंगल. अजूनही 12 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. चांगली बॅटिंग केली मनोज आणि रीचने. सिंगल डबल करत असताना मॅच मात्र पूर्ण बनवली आणि या सिच्युएशनला खूप इम्पॉर्टंट आहे सिंगल करणं. पण या ग्राउंडवर ते पण डिफिकल्ट राहिलंय. इकडे पण टायमिंग चांगलं केलं गेलं. तिकडे स्वतः सॅम्युल गेले आणि बॅटर आउट. खूप चांगली फिल्डिंग केली गेली सॅम्युल यांच्या माध्यमातून आणि मनोजला बाहेर जावं लागेल. वेल स्टॉप सॅम्युल. यावर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि नॉट आउट. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 13 रन झाली त्या फलकावरती. अजून 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 13 बॉल 11. मॅच अगदी क्लोज आणली टीम अधीरा सत्यविनायक कामोठी संघ देखील मॅच सोडत नाहीये. खूप चांगली बॉलिंग केली राहुल ठाकूरने याही ओव्हरमध्ये. इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. इकडे पण गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थोडं चांगला गेला. बट गुड बॉलिंग राहुलने देखील एक चांगली बॉलिंग केली आणि आता 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे टीम दत्त 11 सायन.
12 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळतोय. बघा ही ओव्हर खूप महत्वाची आहे. आता 11 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे. दत्त 11 सायन्स संघ देखील मॅच सोडणार नाहीये. ते देखील एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज बलाढ्य संघाला इकडे फाईट करतायत. 11 बॉलमध्ये 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर रिच. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला. देवा तिकडे होते आणि तिकडे बॅटर रिचला पण बाहेर जावं लागेल. बॉल फिल्डिंग देवा चांगला बॉल कलेक्ट केला गेला आणि चांगली फेकी केली. आता मॅच क्रुशल आहे. दहा चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. या बॉलवर आकाशकडून चुकी होते. एक्स्ट्रा रन्स आणि व्हाईट बॉल. समीकरण बदललं गेले. 10 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. 11 सायन. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॉल आणि राजनने एक चांगली कॅच कलेक्ट केली गेली आहे. बॅटर आउट. गुड कॅच राजन. खूप चांगला बॉल तिकडे जज केला आणि एक चांगली कॅच पकडली आहे. चांगली मॅच इकडे अधीर सत्यविनायक कांबोडी संघाने देखील मॅच मध्ये कमबॅक केले गेले. 9 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. इस बार एक अच्छा स्ट्रोक और ऊपर प्यार से सिंगल रन. आता 8 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहे. टीम दत्त 11 सायन त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे. फाइटिंग मॅच. आणि इकडे निखिलने चालाकी दाखवली आहे. बॅटर आउट. क्या बात है चालाक ब्रो. निखिलने थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं आणि ही विकेट निखिलने खूप चांगल्या अंदाजामध्ये अगदी वेगळ्या स्टाईलने. सात बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे इकडे. बॅटर दत्ता.
7 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. आणि शेवटचे 6 बॉल. गुड बॉलिंग आकाश, चांगली ओव्हर टाकली आकाश. राहुल त्यानंतर खूप चांगला स्पेल टाकला हार्दिक. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज आहे बॉलिंग साठी. देवा स्ट्राइक एंडला बॅटर अजय. आणि या बॉलवर थोडी मिसफिल्ड. अजूनही मॅच संपली नाहीये. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. आणि या बॉलवर क्या बात आहे, टायमिंगला फिल्डिंग चेंज केली आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. आकाश गुरवने फिल्डिंग का चेंज केली आणि सुमितने इकडे कॅप्टनने जो विश्वास दाखवला त्याचा फायदा उचलला आणि गुड एफर्ट्स. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अधीरा सत्यविनायक कामोडे संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये त्यांना पाहायला मिळत आहे. 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. चार बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. आणि 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. बघा मॅच होती कुठे 24 रनचं टार्गेट होतं, बट या ग्राउंड वरती नेहमीच मगाशी 55 चेस झाले, त्यामुळे ग्राउंड वरती नेहमीच होत मॅच अशा फिरताना पाहिल्या गेल्यात. बॅटिंग साठी बॅटर 6 विकेट गेलेत, पण पहिल्या डावामध्ये संघ ऑल आउट झाला होता, त्यामुळे आता मॅच 3 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. 3 बॉल 5. अधीरा सत्यविनायक कामोडे जिंकेल की टीम दत्त 11 सायन. खूप चांगली बॉलिंग देवाची देखील इकडे. 2 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. दोन बॉल 5 आणि काय मॅच रंगली गेली आहे. खूप चांगलं कमबॅक केलं. राहुल ठाकूरची चांगली ओव्हर, आकाश गुरवची चांगली ओव्हर, हार्दिकचा चांगला स्पेल, सुमित मोरेचा एक डायरेक्ट हिट, मॅच मध्ये चांगली फिल्डिंग.
2 बॉल्स आणि 5 रनची गरज आहे. आता मॅच आली आहे. 1 बॉल मध्ये 5 रनची गरज. खूप चांगली बॉलिंग. एक बॉल मध्ये 5 धावेची गरज आहे. बट 1 बॉल 4 केला तर विकेट विनच्या जोरावर संघ दत्त 11 सायन जिंकू शकतो. एका बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. बाउंड्री आली तर 4 रन केले तर जिंकू शकतात. स्ट्राइक एंडला बॅटर अजय. अजय आपल्या टीमला देईल का विजय. 1 बॉल 5. हाय व्होल्टेज मॅच आणि सामना करतील ते देवा. स्ट्राइक एंडला अजय आणि ही मॅच जिंकले दत्त 11 सायनला मात्र इथे पराभूत व्हावं लागते. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ. वेल प्लेड. गुड बॉलिंग. आकाश, राहुल, हार्दिक. वेल प्लेड. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ. हडलक टीम दत्त 11 सायन.